वार रविवार, वेळ साधारण रात्री 11 11:30ची आणि ठिकाण कोणतं तर पुण्याचं रेल्वे स्टेशन, जिथे आता मी उभा आहे. कालची उशीर रात्र इथून रेल्वे स्टेशनवरून एक माणूस आला आणि तो कुठे आला तर तो या स्टेशनमधून बाहेर निघाला आणि त्यानंतर तो इथल्या समोरच्या महात्मा गांधींच्या या पुतळ्यासमोर आला. हा जुना पुतळा पुण्याच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनने इथे इन्स्टॉल केलेला होता. मला वाटतं ज्यावेळी RG गुप्ते इथे होते कमिशनर, त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि त्यानंतर या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. बरं केलं काय तर हातात कोयता होता, नाव आहे सूरज शुक्ला. त्याने हातात कोयता घेतला आणि गांधींचं ते वरचं छाटण्याचा प्रयत्न केला मुंडकं. आता मुद्दा असा आहे की पुतळ्याची विटंबना जरी करायला सुरुवात केली तरी सुद्धा या सगळ्यावरून आता वेगवेगळ्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहेत. सकाळी रोहित पवारांना विचारलं तर त्यांनी परत म्हटले की सावरकरवाद्यांच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं. आणि इतकंच नाही तर हे सगळं होत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती काय होती तर या सगळ्यामधून आरोप प्रत्यारोप तर होतच राहिले, पण आता काँग्रेसची मंडळी इथून आंदोलन करतायत आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते पण समजून घेऊ. कारण संबंधित व्यक्तीने सॅफ्रॉन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की भगवी वस्त्र परिधान केलेली होती, नंतर तो शिवीगाळ करत असे समोर आलाय. पोलिसांनी ताब्यात घेतलाय, म्हणतात माथे फिरवेत, पण काँग्रेसवाले आता आंदोलनाला बसलेत. काय झालं नक्की? गांधींना या देशामध्ये गांधींची हत्या झाली. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं, देशाचं स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या गांधींचे विचार हे अहिंसात्मक विचार होते. आपण लक्षात घ्या, ज्यावेळी हिटलर होता त्याच वेळी गांधी होते, तरीसुद्धा गांधींचे विचार या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रुजले गेले. आज गांधींच्या विचारांची हत्या करण्याच्या दृष्टीनं हे देशातलं प्रतिगामी सरकार काम करते आणि त्याच विचाराचा एक भाग म्हणून अशा प्रकारे गांधींवर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले होतात. ते त्यांचा पुतळा जाळला जातो, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात, त्यांच्यावर इथं हातोड्याने त्यांच्या पुतळ्यावर हल्ला केला जातो. हे मला असं वाटतं की या प्रतिगामी सरकारचं त्या ठिकाणी जे विष पेरले त्या विषयाचंच अशा प्रकारचं द्योतक आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की महात्मा गांधी अशी व्यक्ती की वेगवेगळ्या जनरेशनमध्ये त्यांच्यावरती हल्ले होतच राहिले की म्हणून गांधींचा विचारावर हल्ले होते. गांधी हा विचार आहे आणि तो विचार संपवण्याचं काम प्रतिगामी सरकार करतं, पण अशा प्रकारे तो विचार संपत नाही. गांधीची जरी हत्या झाली ते गांधीचे विचार मेले नाहीत. किंबहुना जगामधल्या सगळ्या देशांमध्ये त्यांचे विचार आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत, हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसचं काय म्हणणं आहे यावर? नाही, अशा प्रकारच्या पुतळ्यावर जे कोणी हल्ले करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना, आणि व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे. की फक्त तो मनोरुग्ण आहे, तो त्याला कळत नाही अशा प्रकारे, मग इतर कोणत्या पुतळ्यावर जर अशा प्रकारचे हल्ले झाले तर तुम्ही तीच भूमिका घेणार का? अशा प्रकारचं चित्र आहे. तीच उद्या प्रतिगामी सरकारांचे जे मानबिंदू त्यांच्यावर हल्ले झाले तर काय करणार तुम्ही? मनोरुग्ण म्हणतात, परंतु मनोरुग्णांना फक्त स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपलं काम केलं, बलिदान दिलं, अशा लोकांनाच कसं काय हे पुतळे दिसतात? त्यांना इतर पुतळे दिसत नाहीत. मागचे इतर म्हणजे आपलं स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, अजून बरेच असे पुतळे ते दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचंही काल मागच्या आठवड्यामध्ये पनवेल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि पोलिस अटक करून सांगतात ते मनोरुग्ण आहेत. अरे तो मनोरुग्ण असेल तर भगवे कपडे घालून पिशवीतून काढायचे, मग ते लोखंडी बार घ्यायचा. हे कसं काय त्यांना कळलं? मनोरुग्ण असं करू शकतो का? तर त्याच्यामुळं हे आत्ताचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा राजीनामा द्यावा, ह्या सगळे स्वीकारून, जबाबदारी स्वीकारून. प्रत्येक वेळेस अशी विटंबना होती तर पोलीस प्रशासन काही झोपले का? प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासनाला इतर चोऱ्यामाऱ्या केलेल्या लोकांचे देखरेख करत असं तर पुतळ्याची देखरेख करायला प्रशासनाला काही रोग आलाय का? प्रशासन काय झोपले का? अशा विटंबना होतात तर विटंबना होण्याच्या आधी त्यांनी संरक्षण केलं पाहिजे. पुतळा अजून उभा आहे तसाच, पण पोलिसांनी, रेल्वेचे इथले पोलीस होते, त्यांनी त्याला ताब्यात वगैरे घेतलं, इथल्या स्थानिक पोलिसांकडे हँडओव्हर केलं. आता 2-3 प्रश्न अनुत्तरित आहेत ते, जसं की यांनी उपस्थित केले ते
म्हणजे काय की संबंधित व्यक्तीचं माथे फिरू आहे तर तो एका स्पेसिफिक रंगाचा कपडे का घालून आला होता किंवा बाकीच्या पुतळ्यांचं त्यांचं अर्थात ते त्यांचं म्हणणं आहे. पण मुद्दा असा आहे की गांधी अशी आपल्या देशातली व्यक्ती आहे की वेगवेगळ्या पिढ्यांनी त्यांच्यावरती हल्ले केले असतील, त्यांच्यावरती सतत हल्ले होतात आणि गांधींना खूप सॉफ्ट टार्गेट म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. आणि त्याचं मूळ कारण असं आहे की या पुतळ्यावर हल्ला जरी झाला असेल किंवा आणखी कोणत्या ठिकाणी केलं तरी सुद्धा गांधीवादी माणसं ही सगळी त्यांच्याच मार्गाने आंदोलन करतात आणि त्यावरून कुठे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार व्हायचं कारण नाही. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, पुण्यावरून.